मी तयारीला लागतो। विवाह विधी करावा लागेल। विवाह विधी म्हणजे पुनर्विवाह? म्हणजे सारंग आणि सावलीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं? दोघांचं नाही, फक्त सारंगचं। सारंगचं दुसरं लग्न लावून द्यावं लागेल। जेव्हा लग्न गाठ जुळली जाते तेव्हा दाम्पत्याचं सुख दुःख आणि नशीब एकमेकांशी जोडलं जातं। त्यामुळे एखाद्याच्या नशिबातल्या दोषाचं उत्तर दुसऱ्यांनी केलेल्या उपायात सापडतं। म्हणूनच म्हणतो की या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी करावं लागेल। गुरुजी, हे असलं काही शक्य नाही। हा उपाय मी नाही करणार। नाही म्हणजे तुम्हाला परत सांगतो की सावली हिच्याशी माझं लग्न झालेलं आहे आणि माझं प्रचंड प्रेम आहे। सावलीला सोडून मी कुठल्याही दुसऱ्या मुलीचा विचार नाही करू शकत। दुसरा उपाय काहीतरी सांगा तुम्ही। सारंग, जे दिसतंय ना ते मी तुला सांगतोय। तुला दुसरं लग्न करावंच लागेल। जगन्नाथजी, हे किती म्हणजे सहज बोलतायत। लग्नाचे फेरे म्हणजे तुम्हाला काय पोरखेळ वाटला की काय? वाईट नका वाटून घेऊ, म्हणजे असंच वाटतंय मला। आणि तुम्ही का गप्पा आहात? बोला ना काहीतरी। आई, हे पटतंय सगळं तुम्हाला? सावली, सावली का रडतेस तू? अगं, आपल्या घरात अशी कुठलीही व्यक्ती येणार आणि मला काही सांगणार, काही उपाय सांगणार, मी तो करणार आहे का? तू रडू नकोस, मी नाही ऐकणार कुणाचंच। बरं मला सांग, तुम्ही गॅरंटी देऊ शकता म्हणजे हा उपाय केल्यानंतर आमच्या आयुष्यातलं संतती विरह निघून जाईल? सारंग, तू काय बोलतोयस तुला कळतंय का? जे योग्य आहे तेच मी तुला सांगतोय। सारंग, तू रागाच्या भरात बोलतोय। गुरुजींसारख्या महान माणसाचा अपमान आहे हा। त्यांनी जो काही मार्ग सांगितलाय तो काहीतरी विचार करूनच सांगितला असेल ना। मी शांतच आहे पहिली गोष्ट, आणि मी कुणाचाही अपमान करत नाही। ते अपमान करतायत माझ्या प्रेमाचा। आईने बोलवलं म्हणून मी इथे आलो, पण मला माहिती असतं ना असले काहीतरी उपाय सांगणार तर मी आलोच नसतो इथे। हे बघ सारंग, आपण हे जे काही करतोय ना हे फक्त तुमच्या दोघांच्या भविष्यासाठी करतोय। त्यामागे दुसरा कुठलाही हेतू नाहीये। हा फक्त एक विधी आहे। हे असलं थोटांड किंवा असल्या या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाहीये। मी आधी पण बोललो होतो आईला, हे असलं काही करणार नाहीये मी। गुरुजी, क्षमा करा, म्हणजे सारंगचं सावलीवर खूप प्रेम आहे त्यामुळे तो असं बोलतोय। पण इतर काही उपाय नाही का निघू शकणार? म्हणजे आमच्या बुद्धीला पटेल असा। म्हणजे हे सगळं ऐकलं आम्ही, पण तरीही हे नेमकं करायचं कसं ते कळत नाही आम्हाला। दुसरा काही मार्ग असता तर गुरुजींनी आधीच सांगितलं असतं ना। पण शास्त्र आहे ते, खेळ थोडीच आहे। गुरुजी काही चुकीचं सांगणार नाहीत। आणि शेवटी त्यांच्या नशिबात जे लिहिलंय त्याचं कोण काय करणार? हा, त्यामुळे ह्या असा तमाशा करून काही होणार नाहीये सारंग, सावली। मला वाटतं सारंग, तुझा काहीतरी गैरसमज झालाय। थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर। जसा मंगळ असलेल्या मुलीचा दोष निवारण्यासाठी तिचं लग्न पिंपळाशी करावं लागतं, अरे हा तसाच विधी आहे। अरे लग्न हा फक्त उपाय आहे, ते काही मुख्य लग्न नाही आहे। या समस्येवरचा उपाय म्हणून तो केला जाणारा विधी आहे। यात भावनेपेक्षा विधीला जास्त महत्व आहे। अरे हे केल्याशिवाय सावलीच्या नशिबातील अपत्य योग उघडला जाणार नाही।
गुरुजी, तुम्हाला मी परत एकदा सांगतो स्पष्टपणे, मी शांत आहे, मी कुणावर चिडत नाहीये. तुम्हाला कळत नसेल पण मला कळतंय हे. गुरुजी, हे बघा, मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, सावलीच्या जागी मी दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार नाही करू शकत, विधीसाठी सुद्धा. सारंग प्लीज हट्ट करू नको. मी तुला पुन्हा सांगतोय, हा फक्त एक विधी आहे. आणि तो कोणासाठी करतोय आपण? तुमच्यासाठी, सावलीच्या सुखासाठी करतोय. मला सांग, उद्या ती आई झाली तर तिचं सुख तुला बघवणार नाहीये का? मला असं वाटतं की तू गुरुजींचं ऐकावंस आणि ते म्हणतायत तसं करावं. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. जगन्नाथ बरोबर म्हणतोय. इतर कोणासाठी नाही, तुझ्या सावलीसाठी कर. तू जर काही केलंस ना तर तुझ्या सावलीला मातृत्वाचं सुख मिळू शकेल. कर ना तिच्यासाठी प्लीज. सारंग, ऐक ना प्लीज. भविष्यात काय वाढून ठेवलंय ना कोणालाच माहिती नाही, पण आता गुरुजी सांगतायत भविष्यामध्ये जर हे असे प्रॉब्लेम येणार असतील तर त्याच्यावर हा छोटासा उपाय. आणि मी म्हणत नाही तुझ्या मनाविरुद्ध कर, तू नीट विचार कर सगळ्याचा. फक्त विधी येते, गुरुजी पण सांगतात, बाकी काहीच नाही आहे ना. आणि त्यांनी जर सावलीला आनंद मिळणार असेल तर काय करायला हरकत आहे? एकदा विचार कर या गोष्टीवर. आता तू हे बोलतोयस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि मुळात काय ना, सावलीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, हे मान्य नाहीये मला. आश्चर्य याचं वाटतंय की तुम्ही सगळेच समर्थन करताय ह्या गोष्टीसाठी. थोडा तरी विचार करा, काय झालं घरातल्या माणसांना? तुम्हाला जे करायचं करा, पण मी नाही यात. सारंग, सारंग, वाह, काय रंगत आली आहे. सावली, मी म्हटलं होतं ना तुला, तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून. बघितलंस ना माझा डाव. आता तुला रडताही येणार नाही आणि हसताही येणार नाही. आता फक्त बघत राहा. हा विधीच तुला तुझी खरी किंमत दाखवेल. अरे सारंग, काय चाललंय यार सगळ्यांचं? समजू ना जर त्यांना. काय झालं पण? सांग, तू बोल त्यांच्याशी. अरे काय झालंय पण? सावली, सावली ऐक ना. सावली, हे काय चाललंय घरात? आणि सारंग एवढा का चिडलाय? आणि सावली त्याच्या मागे अशी का धावते? तिची अवस्था बघून तर असं वाटतंय काहीतरी नक्कीच सिरियस आहे.